रिबॅलन्सिंग म्हणजे की ज्या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय, हां, तर सुरुवातीला काय होतं की तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह सेट झाल्यानंतर तुम्हाला इक्विटीमध्ये किती करायचं आहे, हां. रिअल इस्टेटमध्ये किती करायचं आहे, हे प्रमाण आधीपासून प्री डिसायडेड झालंय. ओके. एकदा हां, समजा तुम्ही इक्विटीमध्ये 50% करणार आहेत, रिअल इस्टेटमध्ये 20% करणार आहे, हां, तो हा तुमचा फिक्स्ड पर्सेंटेज झालाय. हां, ज्यावेळेस नेक्स्ट इयर तुम्ही तुमचं रिव्ह्यू करणार, तर कदाचित इक्विटी मार्केटनी चांगलं आर-ओ-आय दिलंय आणि हां. तुमच्या पोर्टफोलिओ जो 50% इक्विटी अलोकेशन आहे, तो कदाचित 60% झाला. ओके. तर नेक्स्ट इयर ना तुमचं ओरिजिनल अलोकेशन काय 50%, हां, आता 60% झालंय. हां. रिबॅलन्सिंग म्हणजे इक्विटी तुम्हाला 10% सेल करायची आहे आणि पुन्हा डेटमध्ये यायचं. ओके. तर यांनी काय होतं, की तुमची रिस्क ना तुम्ही मिनिमाइज करता. हं, हं, हं. तुम्हाला फास्टेस्ट वेल्थ क्रिएट करायची असेल ना, तर तुम्हाला रिबॅलन्सिंग स्ट्रॅटेजीवरती ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे. ओके. आणि जर तुम्ही त्याला नाही केलं, तर ऑल द टाईम लाईफ टाईम तुम्ही तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करणार, पैसे बाहेर काढणार, परत इन्व्हेस्ट करणार. 20 ओके. वर्ष जर तुम्हाला फायनान्शियल हं. मार्केटमध्ये $1,000,000ची वेल्थ क्रिएट करायची आहे, तर ही गोष्ट अंडरस्टँड करा. मार्केटमधून तुम्हाला एक दिवस पण बाहेर नाही. ओके, पण ओके, सर्वसामान्य व्यक्ती 20 वर्षाच्या काळामध्ये कदाचित 20 वेळा पण बाहेर येतो आणि ओके. म्हणून रिबॅलन्सिंग मस्ट स्ट्रॅटेजी आहे, जे कोणी करत नाही.